श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवीन शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 पादुका दिसत आहे त्यापैकी 1 नंबरचं पादुका निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक पावलामागे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता माघार घ्यायचं नाही. आता कोणासमोरही रडायचं नाही. आता कोणासमोर हे आपले दुःख व्यक्त करायचं नाही. कारण बाळा, तू न सांगता येईल, आम्हाला सर्व काही समजतं. तू असे समजू नको की तुझ्या मनातील भावना, तुझे दुःख, तुझे कष्ट आम्हाला कळत नाही. होय बाळा, आता प्रत्येक पाऊल विश्वासाने आता तू टाकत राहा. तुझ्या पाठीशी मी आहे. तू भिवू नकोस बाळा. जे तू कष्ट केले आहे ते मी पाहिलं आहे. ज्या सुखाचे, आनंदाची वाट तू पाहत आहेस आता, ते सर्व तुला मी देणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझे सर्व दुःख, भय, चिंता दूर करून जळून जाईल. म्हणून हा संदेश योगायोग समज. हा संदेश तुझ्या समोर आला आहे ते साक्षात भगवंताचा आशीर्वाद. या संदेशाने तुझी निवड केली आहे. होय बाळा, आत्तापर्यंत तू जे करू शकला नाहीस, जे तुला शक्य झाले नाही ते सुद्धा अशक्य होणार आहे. फक्त तू त्या निरपेक्ष भक्तीचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच मी तुझ्याजवळ आलो आहे. ज्या काही प्रार्थना तू आमच्यासमोर केलं आहेस, जी साथ आम्हाला घातलं आहेस, आता ती वेळ आली आहे तुझ्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्याची. होय माझ्या लेकरा, आता वेळ जाण्याआधी तू तुझ्या आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करून घे. तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा आता मी तुला देणार आहे. होय माझ्या बाळा, जरी तुझी साथ सर्वांनी सोडले तरी हे स्वामी माऊली तुझ्या बरोबर कायम आहेत, याची तू स्मरण ठेव. तुझी साथ कधीही कुठल्याही संकटात, वादळात स्वामी सोडणार नाही. कारण ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा एखादा स्वामीप्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा निरंतर त्याला साथ देते. तुझ्या मनातील सर्व दुःख, यातना मी समजले आहेत. बाळा, तू फक्त आमचे अखंड नामस्मरण चालू ठेव आणि निरपेक्ष भक्ती तू करत राहा. आत्ता तू आणि तुझे कुटुंब आनंदाने भरून जाणार आहे. तुझ्या आयुष्यातून शत्रूचे रंग निघून जाणार आहेत. भिवू नकोस. या ब्रह्मांड शक्तीचा आत्ता तू स्वीकार कर. आता त्या लोकाचा सामना ही शक्ती करणार आहे. होय बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्व चमत्कार होणार आहे. तुझे आयुष्य कायमचे बदलून जाणार आहे. हे आयुष्य जर बदललेले तुला पाहिजे असेल, तुझे जीवन सुखी जर तुला पाहिजे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं पादुका निवडले आहे त्यांना स्वामी महाराज काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, होय बाळा, बघ, तुझी सर्वात मोठी मनोकामना आता भगवंत पूर्ण करणार आहेत. बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वतःवरती विश्वास ठेवलं तर तुला कोणतीच गोष्ट अशक्य वाटणार नाही. पण तू स्वतःवरती विश्वास न ठेवता लोकांवरती विश्वास ठेवतो आणि तिथेच तू अर्धी लढाई हरवून जातोस. बाळा, कमकुवत ज्या गोष्टी तुझ्या मनातला बनवतात त्या गोष्टी तू सोडून द्यायला शिक. कारण ह्या सवयी खूप धोकादायक आहेत. आता तुला स्वामीचा चमत्कार घडताना दिसणार आहे. होय माझ्या लेकरा, कितीही झालं तरी तुझं स्वप्न तू लोकांना सांगत बसू नकोस. बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव
लोकांना सांगून काही होत नाही. तू समजूतदार बन बाळा. बघ तुझा संघर्ष तू जगाला सांगत बसला तर काय होणार. कारण तू कितीही वेळा उपाशी झोपलास, किती वेळा तू अपमान सहन केलास, किती वेळा तुझ्या डोक्यात पाणी आलं, हे फक्त तुझ्यापुरतंच तू मर्यादित ठेव. होय बाळा, तुझे दुःख ऐकून काही लोक काही वेळा सहानुभूती दाखवतील, पण ते तुझ्या मनातील वेदना समजू शकणार नाहीत. त्या वेदना समजून घेण्यासाठी त्याला त्या परिस्थितीतून जावं लागतं आणि लोकांना समोरच्या दुःखाची काही देणं घेणं नसतं. बाळा, तुझ्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर तू सांगत फिरलास की मी अमुक तमुक गोष्टीसाठी हे कष्ट केलं, मी संघर्ष केलं, तर यावर काही जण म्हणतील मग आम्ही शांत बसून आहोत का, आम्ही कष्ट करत नाही का. आणि त्यांना तुझ्या संघर्षाची काही देणं घेणं नाही. म्हणून बाळा, तुझ्या संघर्षाची, तुझ्या मेहनतीची, तुझ्या कष्टाची गोष्ट तुझ्या मनातच ठेव. लोकांना बोलून दाखवू नकोस. त्याऐवजी तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर, फोकस कर. जर तुला यश मिळालं की लोक आपोआप तुला विचारायला येतील. म्हणून बाळा, तू जोपर्यंत यशस्वी होत नाहीस तोपर्यंत तुला कुणीही विचारणार देखील नाही. काही लोक तर अशी येतील की तोंडावर अपमान करून जातील. पण बाळा, जर तुला यश प्राप्त झालं तर हेच लोक तुला न बोलता सुद्धा भेटायला येतील. त्यामुळे बाळा, प्रयत्न करत राहा. तू प्रयत्न इतके शांततेत कर की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत त्याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. आणि या संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेत असतो. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझ्या सर्व मनोकामना आता पूर्ण होणार आहेत, कारण तू आमच्यावरती विश्वास ठेवला आहेस. आता तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना फळ देणं हे आमची जबाबदारी आहे. लोकांचे टोमणे तू सहन कर आणि स्वतःच्या चुका तू समाजासमोर उघड करू नकोस, कारण चुकांमधूनच शिकणारा माणूस यशस्वी होतो. तू स्वतःवरती विश्वास ठेव. होय बाळा, लोक काय नावच ठेवायला येतात, पण पोचायला कोणीही येत नाही. बाळा, भांडणाने रुसण्याने काही होत नाही. तू देखील रुसू नकोस. लोक येतील, टोमणे मारतील, चर्चा करतील, मजा घेतील, पण आपलं आयुष्य हे आपल्याला जगायचं आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. कोणाला बोलून दाखवू नकोस आणि कोणावर रुसू सुद्धा नकोस. तू असं म्हणशील की हे सर्व शक्य नाही, पण बाळा, तुझ्या घरातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. फक्त तुझा स्वतःवर विश्वास हवा. आणि हा विश्वास असेल तर होय माझा देवावर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. तुझं आयुष्य बदलायला आता वेळ लागणार नाही. बाळा, हा माझा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.